सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. रुपालीला काही वाद्यांचा आवाज ऐकू येत असतो आणि त्यामुळे ती कानांवर हात ठेवून मोठमोठ्याने ओरडत असते आणि जमिनीवरच झोपलेली असते. रुपालीची ती अवस्था बघून घरातील सगळेच जण घाबरतात. नेत्रा आणि इंद्राणीला सुद्धा धक्काच बसतो. ते सगळेजण रुपालीकडेच बघत असतात, मात्र रुपालीला काहीच समजत नसतं. ती फक्त कानांवर हात ठेवून मोठमोठ्याने ओरडत असते. त्यामुळे सगळेजण घाबरतात आणि मग त्यानंतर अचानक रुपालीला तो आवाज येण्याचा बंद होतो आणि मग ती उठून बसते. मात्र तिचं या कोणाकडेही लक्ष जात नाही. ती सरळ एकाच रेषेत पुढे चाललेली असते. तर तिच्या मागून नेत्रा, अद्वैत आणि इंद्राणी देखील जात असतात. घरातील इतर सगळेजण दुसऱ्या बाजूला उभे राहून रुपाली नेमकं काय करते हे बघत असतात. तर रुपाली सरळ पुढे चालत जाते. तिच्या पुढे एक भिंत येते, मात्र रुपाली त्याच भिंतीवर डोकं आपटत राहते. त्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसतो आणि मग काही वेळाने रुपाली भानावर येते. आपण नेमकं काय करत होतो हे तिला कळत नसतं. मग ती पाठीमागे वळून बघते तर घरातील सगळ्यांना बघून ती चिडते आणि मग रागातच तेथून निघून जाते. तर घरातील सर्वजण रुपालीकडेच बघत असतात. केतकी म्हणत असते की हे सगळं काय चाललं होतं. तर तन्मय आणि तेजस म्हणत असतात की हा तिचा नवीन ड्रामा असणार. मात्र नेत्रा आणि इंद्राणीला असं वाटत नाही. त्या फक्त एकमेकींकडे बघत असतात. तर दुसरीकडे रुपाली तिच्या रूममध्ये जाते. ती पाणी पिते. घडलेला प्रकार तिला आठवत असतो, पण आपल्याला नेमका कशाचा आवाज येत आहे हे तिला कळत नाही. ती घाबरूनच मनाशी म्हणत असते की हे सगळं काय चाललंय, माझा अंत जवळ आला आहे का. मात्र त्यानंतर ती म्हणते की माझा अंत कसा काही होऊ शकतो. त्या दिवशी तर नेत्राने माझा गळा चिरला, पण तरीसुद्धा मी जिवंत झाले. मग माझा अंत तरी कसा होईल. हा खरंच माझा अंत आहे की एखाद्या गोष्टीची नवीन सुरुवात. मग ती त्याच सगळ्या गोष्टींचा विचार करत तिथेच थांबते. दुसरीकडे शेखर अद्वैत, नेत्रा आणि इंद्राणीला सांगत असतो की काल रात्रीसुद्धा रुपालीला असाच त्रास होत होता. ती मध्यरात्री अचानक कानांवर हात ठेवून उठली, मोठमोठ्याने ओरडू लागली. तिला काल रात्रीसुद्धा कशाचा तरी आवाज ऐकू येत होता. त्यावर अद्वैत म्हणतो की मला तर असं वाटतंय ती नक्कीच काहीतरी नाटक करत असणार आपलं लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी. पण शेखर म्हणतो की नाही अद्वैत, मला तसं नाही वाटत. कारण जर ती नाटक करत असती ना तर ते माझ्या लक्षात आलं असतं. कारण जर ती मुद्दाम काही करत असेल तर ती रूममध्ये गेल्यानंतर माझ्यासमोर ते कबूल करते, विक्षिप्तपणे हसते आणि मला धमकीसुद्धा देते. मात्र काल रुपालीने असं काही केलं नाही. मला असं वाटते की तिला खरंच काहीतरी त्रास होतोय. आणि त्यावर नेत्रा म्हणते की जर तिला खरंच एखादा आवाज ऐकू येत असेल तर तो आवाज नक्की कशाचा असू शकतो. आणि त्यावर इंद्राणी म्हणते की कदाचित कावळ्यांचा किंवा मग वावशीतील मंदिराचा घंटानाद. आणि त्यावेळी अद्वैत म्हणतो पण खरंच असं असू शकतं का. त्यावर नेत्रा म्हणते की आपल्याला याचा शोध घ्यायलाच हवा आणि तो सुद्धा लवकरात लवकर. तर दुसरीकडे रुपाली एकटीच तिच्या रूममध्ये बसलेली असते. तिला सतत गेल्या 2-3 दिवसांमध्ये घडलेला प्रकार आठवत असतो. ती खूप घाबरलेली असते आणि मग त्यानंतर ती मनाशीच अस्तिकाला साथ घालते आणि इतक्यात तिला सापाचा फुत्कार ऐकू येतो. ती आनंदाने वरती बघते तर तिला कपाटावर अस्तिका दिसते आणि त्यामुळे रुपाली खूपच खुश होते. ती घाई गडबडीत उठते आणि कपाटावर बघू लागते. मात्र त्यावेळी त्या ठिकाणी अस्तिका नसते. रुपालीला फक्त भास झालेला असतो. मात्र तरीसुद्धा अस्तिका कपाटावर आहे की नाही हे बघण्यासाठी ती बेडवर चढते आणि कपाटावर बघण्याचा प्रयत्न करते. पण तिथे तिला अस्तिका दिसत नाही. तिच्या लक्षात येतं की हा फक्त आपला भास होता. मात्र त्यावेळी तिला कपाटावर एक लाल रंगाचा धागा दिसतो. रुपाली तो काढण्याचा प्रयत्न करते, पण तिचा हात तिथपर्यंत पोहोचत नाही आणि मग ती बाहेरून स्टूल घेऊन येते. तिच्या पाठोपाठ शेखरसुद्धा येतो. मात्र तो बाहेरूनच रुपालीचं नेमकं काय सुरू आहे ते बघत असतो. तर रुपाली कपाटावर असणारा तो लाल धागा काढते तर तो त्रिनयना देवी आईचा धागा असतो आणि तो बघून रुपाली खूप चिडते आणि ती रागातच तो फेकून देते. आणि मग त्यानंतर जेव्हा ती पाठीमागे वळून बघते तेव्हा तिला आरशावर रक्तामध्ये काहीतरी लिहिलेलं दिसतं. रुपाली घाबरूनच त्याकडे बघत असते आणि जेव्हा शेखरचं तिकडे लक्ष जातं तेव्हा त्याला मात्र आरशावर काहीच दिसत नाही. आणि मग त्यानंतर तो लगेच हे सगळं नेत्राला सांगण्यासाठी जातो. तर इकडे रुपाली ते आरशावर लिहिलेले शब्द वाचण्याचा प्रयत्न करत असते आणि मग त्यानंतर तिच्या लक्षात येतं की इथे दक्षिण प्रयाण असं लिहिलं आहे. आणि मग त्यानंतर
ते लिहिलेलं आपोआप पुसलं जातं, त्यामुळे रुपालीला तर धक्काच बसतो. दुसरीकडे नेत्रा घरातील कामं करत असते, मात्र तिचं लक्ष नसतं. त्यामुळे अद्वैत तिच्याजवळ जात विचारतो की काय झाले, तू विरोचकाचा विचार करतेस का? आणि त्यावर नेत्रा म्हणते, हो साहेब, तुम्ही मला सांगितलं होतं ना की आता विरोचक आक्रमक होईल, आपण सुद्धा आक्रमक व्हायला हवं. आणि आता मला असं वाटतंय की आपण आक्रमक होण्याची वेळ जवळ आली आहे. त्यामुळे अद्वैत विचारतो की नेत्रा, तू नेमकं काय करणार आहे? त्यावर नेत्रा म्हणते की आता मी विरोचकासमोर असं काहीतरी करणार ज्यामुळे तो आक्रमक होईल आणि काहीतरी बोलेल किंवा एखादी कृती करेल ज्यामधून आपल्याला पुढचा मार्ग सापडेल. आणि सध्या विरोचकाच्या बाबतीत जे काही सुरू आहे ते सुद्धा आपल्याला कळू शकतं. आणि त्या दोघांचं बोलणं सुरू असतानाच शेखर त्या ठिकाणी येतो. तो खूपच घाबरलेला असतो, त्यामुळे हे दोघेजण त्याला नेमकं काय झाले ते विचारतात. शेखर त्याने बघितलेला प्रकार नेत्राला आणि अद्वैतला सांगतो आणि त्यांना हे सुद्धा म्हणतो की रुपाली रूममधून बाहेर आल्यानंतर तुम्ही दोघेजण रूममध्ये जा आणि तुम्हाला तिथे काही भेटतंय का ते बघा. त्यावर ते दोघेही हो म्हणतात. तर दुसरीकडे रुपाली रूममध्ये काहीतरी शोधाशोध करत असते आणि मग तिला ड्रॉअरमध्ये होका यंत्र म्हणजे दिशादर्शक यंत्र सापडतं आणि मग ती ते यंत्र घेऊन लगेच बाहेर जाते. इकडे शेखर, अद्वैत, नेत्रा तिचीच वाट बघत असतात आणि रुपाली जेव्हा रूममधून खाली येत असते तेव्हा हे तिघेजण लपून बसतात. तर रुपाली दक्षिण दिशेकडे जात असते आणि मग तीच संधी साधून अद्वैत आणि नेत्रा तिच्या रूममध्ये जातात. तर शेखर रुपालीवर लक्ष ठेवून असतो. त्यानंतर अद्वैत, नेत्रा रुपालीच्या रूममध्ये जातात. ते दोघेजण कपाटावर काही आहे का हे बघण्याचा प्रयत्न करतात आणि त्याचसोबत ते आरशाकडे देखील बघत असतात, पण त्यांना आरशावर काहीच दिसत नाही. आणि मग नेत्रा स्टूलवर चढून कपाटावर काही दिसतंय का ते बघते, पण तिची उंची तिथपर्यंत पोहोचत नाही. आणि मग त्यानंतर अद्वैत स्टूलवर चढतो, पण त्यालाही काही सापडत नाही. तर इकडे रुपाली दक्षिण दिशेकडे जात असते, मात्र तिच्यासमोर पुन्हा तीच भिंत येते जिच्यावर ती मागाशी डोकं आपटत असते. आणि मग ती मनाशी म्हणते की कोणीतरी मला दक्षिण दिशेकडे जायला प्रवृत्त करते, पण नक्की हे कोण असेल? त्रिनयना तर नसेल ना? आणि मग त्यानंतर ती याच सगळ्या गोष्टींचा विचार करत त्या भिंतीकडे बघत उभी राहते. तर इकडे नेत्राला ते त्रिनयना देवीचं लॉकेट सापडतं. ते लॉकेट नेत्राचंच असतं, जे अस्तिकाने गळ्यात घातलेलं असतं. आणि ते लॉकेट परत मिळाल्यामुळे नेत्राला खूप आनंद होतो. अद्वैतसुद्धा त्या लॉकेटच्या पाया पडतो आणि नेत्राला म्हणतो की हे लॉकेट कपाटावर होतं, म्हणजे नक्कीच अस्तिका कपाटावर राहत होती. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.